तर आज आपल्या ब्लॉग बनवण्याचा जरा फायदा उचलून घेतलो चहाचे पैसे मागून घेण्यासाठी. लवकर दे, ब्लॉग बनवलं लवकर दे. सकाळी भावाला धमकी देत होतो की भाऊ ब्लॉग बनवलाय चहाचे पैसे दे. चांगले आयडिया ना भावांनो, कोणी पैसे देत नसेल ना तर ब्लॉगची धमकी द्यायची. त्यानंतर इथं सुमित सगळ्या पोरींना चहा सांगत होता. चहा दिल्यानंतर या भावाने आपल्याला पैसे दिला आणि आपण त्याला चिल्लर देऊन घेतलं. आणि इथं सुभाई आणि त्याच्या मुलाला चहा देऊन घेतलो. आणि त्याचा मुलगा भाई एकदम जबरदस्त आहे. आणि ते सुभाईच्या मुलासोबत जरा बोलत होतं तेव्हा सुभाई डेंजर बाप डेंजर मुलगा. आणि इथं साथ झोपलाय. भावानं इथं पोरं कट्टा धुवालेत का पाण्यात खेळालेत काय कळेना भावानो. काय टेन्शन नाही भावांना यांना. बारीक पाऊस लागला म्हणून नाचायला पण लागले आता पावसात. पण माझ्याकडे त्यांच्यावर टाइम नाही ना त्यामुळे चला मी येतो आता. भावानं पाऊस पडले त्यामुळे रस्त्यात चिखल झाले आणि अशामध्ये मी चहा विकले. आणि इथं एक कॅश स्टाईल मध्ये उभारले. काय विषय झाले कुणास ठाऊक. पण भावानं पायाची पोझिशन बघा त्याच्या. ए शेट यार भाऊ कळलं त्याला व्हिडिओ काढा. मी ह्या गोष्टी घाबरलो की शिंग भरव नाही मला ही. आणि बोलता बोलता पावसात दम द्यायला लागलो. मासवर काम करायचं नसेल तसं लिहून दे मला. ज्यावेळी पण मी रेनकोट घालून बाहेर पडतो ना त्यावेळी पाऊसच पडत नाही. त्यामुळे जरा भावना व्यक्त करून घेतोय. पुढच्या वेळी असं काय तर झालं तर मी सरळ तुझी कंप्लेंट करून टाकेन इंद्रदेवापाशी. भाऊन मी आता ही बोलून तर गेलोय पण नंतर इंद्रदेवा या गंडात एक 4-5 लात्ता घालायला नको तेवढंच. आणि इथं ताईबाई गणेशोत्सव मंडळात जरा मस्करी चाललेली आमची सगळं. आमचे उपाध्यक्ष आहेत सुशांत दादा अंगडी अध्यक्ष. खास पुण्यावरून आलाय तुम्ही म्हणतात हे सगळे. भाऊ ना तुम्हाला तर माहितच असेल की 4 मित्र बसले ना तर एकमेकांची काढायला सुखतात. हे तर पण तेच चालू आहे.